joint equation is given. Joint equation is ax square plus 2hxy plus by square equal to 0. ते गिवन जॉइंट इक्वेशन आहे. याचा ऑक्झिलरी इक्वेशन आपण लिहून घेऊ. इट ऑक्झिलरी इक्वेशन is bm square plus 2hm plus a equal to 0. Let us consider this as equation 1. आता आपण लाइन्स बाबतीत लिहू as one of the lines represented by गिवन इक्वेशन म्हणू शकता किंवा डायरेक्टली इक्वेशन लिहू शकता. ax square plus 2hxy plus by square equal to 0 bisect an angle between coordinate axes या जॉइंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्स पैकी एक लाईन कोऑर्डिनेट ऍक्सिसला बायसेक्ट करते. याचा अर्थ ते लाईन एक तर 45 डिग्री क्रिएट करते किंवा 135 डिग्री क्रिएट करते. दॅट इज लाईन मेक्स an angle of either 45 degree or 135 degree with positive x-axis याचा अर्थ अँगल ऑफ इन्क्लिनेशन 45 डिग्री किंवा 135 डिग्री येते. स्लोप ऑफ द लाइन m equal to tan theta म्हणजे tan 45 डिग्री 1 or m equal to tan 135 डिग्री. हे होईल tan 135 डिग्रीला आपण म्हणू शकता 90 plus 45 tan pi/2 plus theta येते minus cot theta. हे होईल minus cot 45. that is equal to -1. Therefore आपल्याला स्लोप काय भेटायला +or-1 भेटायला. मी जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कन्सिडर केलो +1, सेकंड क्वाड्रंट मध्ये जर असा बायसेक्शन झाला तर -1. आलेले +or- व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. नाव इक्वेशन 1 becomes bm square b +or-1 square plus 2h +or-1 plus a equal to 0. पॉझिटिव्ह राहू द्या निगेटिव्ह राहू द्या, इवन पॉवर घेतल्यानंतर आन्सर पॉझिटिव्हच येते. या जागी होईल b +or-2h plus a equal to 0. लिहू शकतो. आपल्याला फायनल आन्सर मध्ये LHS मध्ये a plus b आहे. a plus b LHS मध्ये ठेवू. a plus b equal to 2h तिकडे येतो, प्लस ची व्हॅल्यू मायनस होते, मायनस ची व्हॅल्यू प्लस होते 2h. मी आता बोथ साइड स्क्वेअर करतो. हे होईल a plus b होल स्क्वेअर इक्वल टू मायनस प्लस 2h होल स्क्वेअर. a plus b होल स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहू द्या निगेटिव्ह राहू द्या, इवन पॉवर घेतल्यानंतर आन्सर पॉझिटिव्ह येणारच आहे. 2 चा स्क्वेअर 4 h स्क्वेअर हे आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे.
चला लिहून घ्या. इथं आपलं चॅप्टर नंबर 4ची पहिली एक्सरसाइज संपली. आता आपण दुसऱ्या एक्सरसाइज कडे जाऊ. दुसरी एक्सरसाइज, ऑलरेडी मी एक थेरम शिकवलो, ऍक्टिव्ह अँगल बिटवीन द लाईन. त्या थेरमवर डिपेंड आहे. सपोज दोन लाईन्स आहेत, L1 आणि L2 ओरिजिन पासून पास होतात. त्यांच्यामध्ये जर ऍक्टिव्ह अँगल थीटा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे tan थीटा इक्वल टू mod of 2 under root h square minus ab divided by a plus b not equal to 0. या थेरमचं मी डेरिव्हेशन ऑलरेडी तुम्हाला दिलो. फक्त आता याच्या बेसिसवर एक्सरसाइज असल्यामुळे मी क्विकली रिवाइज करायला. लाईन्स जर पॅरलल असतील, इफ लाईन्स आर पॅरलल, तर न्यूमरेटर 0 व्हावं लागते. त्यासाठी h स्क्वेअर मायनस ए बी हे व्हॅल्यू इक्वल टू 0 होईल. त्यालाच आपण h स्क्वेअर इक्वल टू ए बी पण म्हणू शकता. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, लाईन्स परपेंडिक्युलर म्हणजे इथे इन्फिनिटी यावं लागते. त्यासाठी a प्लस बी इक्वल टू 0, a प्लस बी इक्वल टू 0. a प्लस बी इक्वल टू जर 0 झालं तर लाईन्स काय होतील, परपेंडिक्युलर येतील. ए काय असते, आपलं G1 होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन या टाईपचं राहते, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. लाईन जर ओरिजिन पासून पास होत असतील तर होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. ए काय आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आहे. बी काय आहे, कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इक्वल टू 0 येईल. लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर, आणि लाईन्स पॅरल असतील तर एच स्क्वेअर इक्वल टू ए बी येईल. चला, ज्यांना फॉर्म्युला पाठ नाही त्यांनी हे लिहून घ्या आणि हे कंडिशन सुद्धा लिहून घ्या. पॅरल लाईन्स असतील तर हे कंडिशन अप्लाय करायचं, परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर हे कंडिशन अप्लाय करायचं. आणि फॉर्म्युला महत्वाचा आहे, या फॉर्म्युल्यावरच आपल्याला हे सेकंड एक्सरसाइज घ्यायचं आहे.
Exercise 4.2. Question number 1. Show that lines represented by show that lines represented by 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. याचा अर्थ आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, या जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात जे की ओरिजिन पासून पास होतात, कारण हे होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. ते दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहेत ते प्रूव्ह करायचे. लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर तुम्हाला कंडिशन आताच दिलो मी, a प्लस बी इक्वल टू 0 जर आलं तर लाईन्स परपेंडिक्युलर राहतात. गिवन joint equation is 3x square minus 4xy minus 3y square equal to 0. On comparing with ax square plus 2hxy plus by square equal to 0, we get a equal to 3, 2h equal to minus 4, याचा अर्थ h equal to minus 2, 2h equal to minus